नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण सर्वांनाच आवडणारी चटपटीत अशी भरली शिमला मिर्च बनवणार आहोत। ही शिमला मिर्च बनवायला एकदम सोपी आणि अगदी पटकन बनून तयार होते आणि सर्वांना आवडते सुद्धा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी 250 ग्रॅम शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून आता कट करून घेत आहे आणि त्यामधलं बी आपल्याला काढून टाकायचं आहे। चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने गोल फिरून हे पाहू शकता सगळं बी निघून जातं। तर अशाच प्रकारे सर्व शिमला मिरची मी कट करून घेते। ही शिमला मिरचीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सर्वांना आवडेल। तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। अशा पद्धतीने सर्व शिमला मिरची कट करून घेतली आणि आता गॅस पेटून घेतलाय। गॅसवर एक तवा मांडला लोखंडी तव्यावर कधी पण मसाला छान असा भाजला जातो, त्यामुळे मी शक्यतो लोखंडी तव्याचाच वापर करते मसाला भाजण्यासाठी। तर एक कुडी लसूण आणि थोडंसं खोबरं तेल टाकून मी मस्त असं भाजून घेतलं। त्यानंतर एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाणे लसूण खोबरं छान थंड झाल्यावर एक आल्याचा तुकडा टाकला, लाल मिर्च पावडर, मसाला चवीनुसार, मीठ, हळद आणि थोडीशी तेलाची धार टाकून हा मसाला छान असा बारीक वाटून घेतला। त्यानंतर एक बारीक कांदा चिरून घेतला, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली। कांदा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी हरकत नाही। त्यामध्ये आता हा मसाला टाकून घेते मी आणि छान असं मिक्स करायचं। थोडंसं पाणी किंवा तेल टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर शिमला मिरचीमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं, म्हणजे आपला मसाला बाहेर नाही निघणार नाही। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने चांगला मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे सर्व शिमला मिरचीमध्ये मी मसाला भरून घेते। व्यवस्थित असा मसाला भरून घेतल्यानंतर मसाला अजिबात बाहेर निघत नाही आणि आपली शिमला मिर्च सुद्धा छान अशी शिजली जाते। आता नंतर परत गॅस पेटून घेतला, गॅसवर एक कढई मांडली, त्यामध्ये 2 पळी तेल टाकलं। तेलामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकला, चिमूटभर हळद टाकून घ्यायची, म्हणजे शिमला मिरचीला रंग छान येतो। आपण मसाल्यात पण हळद टाकलेली आहे, ती सुद्धा थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आपल्याला, म्हणजे शिमला मिरची छान अशी शिजली जाते आणि शिमला मिरचीला चव सुद्धा छान येते। आता शिमला मिरची 2-3 मिनिट परतून घेतल्यानंतर मी झाकून ठेवली होती। झाकण ठेवून सुद्धा 2-3 मिनिटं परत लो गॅसवर परतून घेतली। लो गॅसवरच आपल्याला ही शिमला मिरची शिजून घ्यायची, म्हणजे शिमला मिरची व्यवस्थित अशी कमी पाण्यात छान शिजली जाते। त्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका मारला आणि परत झाकण ठेवून एक 4-5 मिनिटं शिमला मिरची शिजून घेतली। आता पाहू शकता शिमला मिरचीला रंग सुद्धा सुरेख आलाय, मसाला सुद्धा छान असा तळला गेलाय आणि आपण आता चेक करू शिमला मिरची शिजली का कशी। तर पाहू शकता शिमला मिरची एकदम व्यवस्थित अशी शिजली गेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये शिमला मिरची काढून घ्यायची। तर आपली भरली शिमला मिरची बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब